नमस्कार मंडळी, श्रद्धाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर ग्रेव्ही. त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे कट करून घेतलेत, 2 टोमॅटो कट करून घेतलेत, अद्रक, लसूण, 2-4 हिरव्या मिरच आणि काजू घेतलेत. त्यानंतर मी पनीर जे आहे ते व्यवस्थित कट करून घेतले इथे. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही तुकडे करू शकता पनीरचे. त्यानंतर मी एका पॅनमध्ये तेल घेतलंय. त्यामध्ये पनीरचे कट केलेले क्यूब्स मी त्यामध्ये ॲड केलेत. ते थोडेसे डीप फ्राय करून घ्यायचे पनीरचे तुकडे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कच्चेही पण टाकू शकता, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. पण मी ते डीप फ्राय करून घेतलेत. त्यानंतर मी एका बाउलमध्ये पाणी घेतले आणि जे पनीर आपण फ्राय करून घेतलंय ना, मी ते त्यामध्ये टाकून दिले पनीर व्यवस्थित. त्यानंतर मी त्याच पॅनमध्ये ना, आपण जो मसाला काढलाय ना, तो मी त्याच पॅनमध्ये फ्राय करून घेतलाय व्यवस्थित. एकदम छान असा फ्राय करून घ्यायचा थोडंसं तेल टाकून. तेल टाकून तुम्ही फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित, जेणेकरून तो चांगला शिजला पाहिजे. टोमॅटो चांगले शिजले पाहिजे. त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल टाकलंय, त्यामध्ये तमालपत्र टाकलंय, थोडेसे जिरे टाकलेत. ते पण छान चांगले तडतडू द्यायचे. त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा आपला गरम मसाला टाकलाय, हळद टाकली, धना पावडर टाकली आहे आणि पनीर मसाला ॲड केलाय मी त्यामध्ये. ते पण छान फ्राय करून घ्यायचे. स्लो गॅसवर हे करा तुम्ही, जेणेकरून ते जळणार नाही, करपणार नाही व्यवस्थित. त्यानंतर जे आपण मसाला काढलाय, तुम्ही ग्राइंड करून घेतलाय आणि तो यात व्यवस्थित फ्राय केलाय. कमी गॅसवर व्यवस्थित फ्राय करून घ्यावे. एकदम स्लो गॅसवर व्यवस्थित फ्राय करून घ्या, जेणेकरून ते जळणार नाही मसाला आपला. 5 ते 10 मिनिटं तुम्ही स्लो गॅसवर व्यवस्थित तेल सुटूपर्यंत असा फ्राय करा. हे बघा इथं छान असं तेल सुटलंय. त्यानंतर मी त्यामध्ये मीठ पण ॲड केलंय. आपल्या चवीनुसार मीठ पण ॲड करा तुम्ही. त्यानंतर मी इथं अमूलची जी क्रीम आहे ती पण ॲड केली आहे. थोडीशी आपण अमूलची क्रीम पण ॲड करायची यामध्ये, जेणेकरून चांगलं टेक्स्चर पण येतं याला. आणि जे पनीर आपण पाण्यामध्ये ठेवलं होतं ते नंतर यामध्ये ॲड करायचं. चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपण कस्तुरी मेथी टाकूया. तयार आहे ते साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली पनीर ग्रेव्ही.